नमस्कार. नर्मदे हर. आज थोडक्यात पाहूया उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय. आपल्याला ही जी समोर डोंगरांची रांग दिसते ना, ही शूलपाणीची झाडी आहे आणि नर्मदा मैया ही पूर्व दिशा आहे. या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आहे पश्चिम वाहिनी नर्मदा. आपण बघू शकता या ठिकाणी इथे रामपुरा नावाचं गाव आहे. थांबा थोडंसं पुढं जाऊन बघू. या ठिकाणी रामपुरा मांगरोल या ठिकाणी नर्मदा मैया उत्तरेकडे व्हायला लागते. हा तिचा जुना प्रवाह आहे. इथे सरदार सरोवर धरणासाठी इथली माती दगडं काढून नेली, त्यामुळे हा नवीन प्रवाह तयार झाला. ही आहे मणी किंवा मेण नदी. या दोन नद्यांचा संगम इथे होतो. इथपर्यंत नर्मदा मैया उत्तरवाहिनी आहे आणि नंतर ती पुन्हा एकदा पश्चिम दिशेला वळते. आपण हा जो आता पाण्याचा प्रवाह बघतोय मैयाचा, हा पूर्णपणे उत्तरवाहिनी नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. आणि ह्या 9 किलोमीटर लांबीच्या नर्मदा मातेच्या उत्तरवाहिनी रूपाची परिक्रमा म्हणजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा, याचं महत्त्व पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात जर ही परिक्रमा केली तर तिचं अधिक पुण्यफळ असतं. इथे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी खूप चांगल्या सोयी गुजरात प्रशासनाने केल्यात. अशा पद्धतीचे पंडाल टाकण्यात आलेले आहेत. इथे एक तात्पुरता पूल बनवला आहे, ज्याच्यावरून आपण उत्तरवाहिनी तिलकवाड्यापाशी नर्मदा मैया पार करू शकतो. त्यानंतर समर्थ स्थापित हनुमंताचं दर्शन घेऊन, वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या चरणपादुका चरणधुळीचं दर्शन घेऊन, सप्तमातृका गौतमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. आपण बघा हे परिक्रमाचे पुढे चाललेत. आता हे सगळेजण चाललेत ते मणिनागेश्वराला. 4 लाख लोक 5 लाख लोक रोज परिक्रमा करतात वगैरे आकडे आपल्याला व्हॉट्सअपवरती येतील, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. काल मी स्वतः ही परिक्रमा पायी गेली काठाकाठाने आणि माणसं मोजण्याचं एक काउंटर तिथं लावलं आहे. तिथं दिवसाचे 15,000 ते 20,000 असे लोक जास्तीत जास्त परिक्रमा करत आहेत. रात्री मोठ्या संख्येनं परिक्रमा करतात, कारण दिवसा उन्हाचा तडाखा असतो, तो वाचवण्यासाठी लोक रात्री परिक्रमा करतात. परंतु इथं घ्यायची एक महत्त्वाची काळजी आपण लक्षात घ्या की ही परिक्रमा करताना कृपा करून सोबत प्लास्टिकच्या वस्तू आणू नका. आपल्यासोबत आणलेला प्लास्टिकचा किंवा अनावश्यक एकही कचरा नर्मदा मैयामध्ये जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तरच उत्तरवाहिनी परिक्रमाला या आणि तरच त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे नर्मदा परिक्रमा संपूर्ण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी पर्याय म्हणून उदय पावत असलेल्या या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची इच्छा जर आपण करत असाल तर ती करू शकता परिक्रमा. परंतु स्वच्छता मात्र पाळली पाहिजे. नर्मदा मैयाचे पात्रामध्ये घाण टाकून ही परिक्रमा जर आपण करणार असू तर त्याचा काही उपयोग नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे.